नमस्कार मित्रांनो, आजचा विषय हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय त्या ठिकाणी आहे। शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नावामध्ये म्हणा, त्यांच्या वडिलांच्या नावामध्ये म्हणा किंवा सरनेममध्ये नाव चुकलेले दिसून येते। ते नाव त्या ठिकाणी तुमचे असणाऱ्या पुराव्यासोबत जुळत नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत की नाव कशा पद्धतीने दुरुस्त करायचे, त्यासाठी प्रक्रिया काय आहे, त्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतात आणि तलाठ्याकडे जायचे की डायरेक्ट तहसील ऑफिसमध्ये जायचे, हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला तर पाहूया की तुमच्या नावाची दुरुस्ती कशा पद्धतीने करायची। महसूल संहिता 1966च्या कलम 155 नुसार त्या ठिकाणी जमीन मालकाला त्याच्या जर नावात काही त्रुटी असेल किंवा स्पेलिंग मिस्टेक असेल, म्हणजे समजा शंकर आहे तर शंकर राव झाले असेल तर त्याला त्या ठिकाणी राव काढायची असेल, अशा पद्धतीच्या ज्या मायनर चुका आहेत ह्या चुका दुरुस्त करण्याचा अधिकार आहे। आता यासाठी सर्वप्रथम तुम्ही काय करायला पाहिजे, तर सर्वात प्रथम तुम्ही तुमच्याकडे असलेला एखादा जुना सातबारा त्या ठिकाणी पाहायला पाहिजे आणि ऑनलाईन मिळणारा जो नवीन सातबारा आहे तो त्या ठिकाणी मॅच करून पाहायला पाहिजे। जर तुमच्याकडे जुना सातबारा नसेल, खरेदी खत तुम्ही त्या ठिकाणी पाहायला पाहिजे आणि खरेदी खत आणि सध्याचा असणारा सातबारा याच्यामध्ये काही तफावत दिसतो का, किंवा तुमचे असणारा त्या ठिकाणी आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा इतर जो पुरावा आहे त्याच्यासोबत त्या ठिकाणी तुमचं सातबाऱ्यावरचं नाव जुळते का, हे सुद्धा पाहायला पाहिजे। यामध्ये जर विसंगती असेल तर त्या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीचा अर्ज करू शकता। आता या संबंधीचा म्हणजे तुमच्या नावात चुकी आहे या संबंधीचा अर्ज कुठे करायचा, तर सर्वात पहिले तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज हा तलाठी कार्यालयाकडे करावा लागतो। तलाठी मार्फत त्या ठिकाणी तलाठी हे तो अर्ज तहसीलदाराकडे देतात, परंतु सर्वात पहिला जो अर्ज आहे तो आपल्याला त्या ठिकाणी तलाठी यांच्याकडे करावा लागतो। आता हा अर्ज कशा पद्धतीने करायचा, कशा पद्धतीने असला पाहिजे, या अर्जाचा नमुना तुम्हाला पाहिजे असेल तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबर त्या ठिकाणी मेसेज करा। तुम्हाला त्या ठिकाणी मी अर्जाचा नमुना कशा पद्धतीने असला पाहिजे त्याचा मी त्या ठिकाणी नमुना तुम्हाला देऊन देईल। तर हा अर्ज दिल्यानंतर तलाठी सगळे कागदपत्राची पडताळणी करून त्या ठिकाणी तुमचे 15 ते 20 दिवसामध्ये तुमच्या नावामध्ये दुरुस्ती होऊ शकते आणि कागदपत्रांमध्ये काही त्रुटी राहिल्यास त्या ठिकाणी तलाठी तुम्हाला तो संबंधित कागद आणायला सुद्धा सांगू शकतात। आता या प्रक्रियेसाठी आपल्याकडे आवश्यक कागदपत्र कोणते आपल्याला द्यावे लागतील, तर सगळ्यात पहिले त्या ठिकाणी तुमच्याकडे जर जुना सातबारा असेल तर तुम्ही देऊ शकता। त्याच्यानंतर त्या ठिकाणी सध्याचा नवीन असलेला सातबारा, त्याच्यानंतर फेरफार उताराची प्रत असेल तर ती सुद्धा देऊ शकता। त्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही आधार कार्ड आणि ओळखपत्राची प्रत, अशा पद्धतीचे डॉक्युमेंट्स यासाठी त्या ठिकाणी लागतात। शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी अर्ज दिल्यानंतर त्या ठिकाणी त्याची पोचपावती त्या ठिकाणी घेणे गरजेचं आहे। तर हा अशा पद्धतीने व्हिडिओ होता। व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला जर या संबंधीची काही अडचण असेल तर त्या ठिकाणी मला कमेंट करू शकता। व्हिडिओ आवडल्यास त्या ठिकाणी लाईक करा, इतरांपर्यंत सुद्धा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। आणि सगळ्यात